नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स। महाकारुणिक, महातेजस्वी, महाबलशाली, सम्यक संबुद्ध तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य विश्ववंदनीय भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या माझ्या आदर्शांना मी सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करतो। संपूर्ण जगामध्ये काशाय वस्त्र धारण करून बालब्रह्मचारी जीवन जगून घरादाराचा त्याग करून भिक्षाटन करून बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करणारे सर्व पूजनीय भिक्खू संघाला मी त्रिवार वंदन करतो। धम्मश्रवण करणे मोठं मंगल कार्य आहे। धम्मश्रवण केल्याने धम्म काय आहे, धम्माचे नीतिनियम काय आहेत, ह्या जगातलं वैश्विक सत्य काय आहेत, धम्म माणसाच्या जीवनावरती कशा प्रकारे काम करीत असतो, धम्माचे जीवन धारण केल्याने आपल्याला त्याची किती लाभ होत असतात, इत्यादी अनेक प्रकारचे जे लाभदायक फायदे आहेत, जे मनुष्य जीवनासाठी अति महत्त्वपूर्ण आहेत, ते धम्मश्रवण केल्याने कळत असते। जो व्यक्ती धम्मश्रवणच करणार नाही, धम्माला ऐकूनच घेणार नाही, त्या व्यक्तीला हा महान धम्माचा कधीही लाभ होणार नाही। धम्मश्रवण करणे मोठं कल्याणकारक आहे आणि त्याच्याही पुढचा एक पाऊल धम्माला प्रॅक्टिकली धारण करणे, धम्माचं आचरण करणे, याला फार महत्त्व आहे। हा वर्षावासाचा पवित्र आणि मंगलदायक असा बौद्ध जनांसाठी महत्त्वपूर्ण असा काळ आहे। हा काळ संपूर्ण वर्षभर वर्ष ऋतूमध्ये हा काळ येत असतो आणि वर्षा ऋतूमध्ये आलेला हा काळ, हा वर्षावास, जिथे बौद्ध भिक्षू भिक्षुणी वास करतात वर्षावासाच्या काळामध्ये आणि धम्म शिकवतात, स्वतः धम्म सूक्ष्मपणे समजण्याचा प्रयत्न करीत असतात। असा हा वर्षावासाचा महत्त्वपूर्ण काळ, आषाढ पौर्णिमा ते श्रावण पौर्णिमा ह्या दरम्यानमध्ये असलेला हा काळ, हा वर्षावासाचा असा मंगलदायक काळ। ज्याप्रमाणे शेतकरी पाऊस सुरू होताच आपल्या शेत जमिनीवरचे सर्व दगड धोंडे अनावश्यक गवत उखडून तो शेताच्या बाहेर फेकतो आणि मग त्या शेताची नांगरणी करतो, त्याच्यामध्ये बीजा पेरतो, त्याच्यामध्ये खतपाणी टाकतो आणि मग ह्या वर्षा ऋतूमध्ये त्याचा संवर्धन करतो, त्याचा जतन करतो आणि ही वर्षा ऋतू संपली की मग ते बहरून आलेले पिकं त्याची कापणी करतो आणि ते त्याला मोठा समृद्धशाली बनवत असतात, मोठा श्रीमंत बनवतात। त्याचप्रमाणे श्रद्धावान निष्ठावान उपासक उपासिका आणि बौद्ध जनांसाठी हा काळ आहे। तो सुद्धा आपल्या मनावरती असलेले अंध मान्यता, अंधश्रद्धा हे
वासना विकार हे उखडून बाहेर फेकतो, मनाला स्वच्छ करतो आणि त्या मनामध्ये धम्माचे बीज पेरतो आणि मग त्याचं संवर्धन करतो, त्याला सुरक्षित करतो, त्याला वाढवतो, त्याची जपवणूक करतो आणि हा वर्षावासाचा काळ संपताच त्याला जगाकडे पाहण्याची नवी दृष्टी प्राप्त होते. तो सत्याला सत्यासारखा पाहतो आणि त्याच्या जीवन परिपक्व जीवन होतो. त्याला जीवनाबद्दल अजून जास्त समजायला लागते आणि सत्य समजायला लागते. तो प्रज्ञावंत होतो आणि प्रज्ञावंत असलेल्या व्यक्तीच्या जीवन, सत्य समजणाऱ्या व्यक्तीच्या जीवन, धम्म समजणाऱ्या व्यक्तीच्या जीवन, धम्म आचरण करणाऱ्या व्यक्तीच्या जीवन मोठा सुखदायक होतो, मोठा मंगलकारक होतो. मनुष्य जीवनाची सार्थकता लाभत असते. मनुष्य जीवनाला एक नवीन आयाम मिळतो. तर हा काळ अशा प्रकारे उपासक उपासिका, दायक दायिका आपल्या मनामध्ये धम्माचा बीज पेरून त्याची समृद्धशाली शेती करीत असतात. तर आज आपण पाहणार आहोत बोधिसत्व सिद्धार्थ गौतम वैशाख पौर्णिमेच्या रात्री बोधी वृक्षाखाली ध्यानस्थ बसले असताना माराने त्याच्यावरती हल्ला केला. मार एकटा नव्हता. माराची एक भीषण सेना, विशाल, भयानक, क्रोधी अशी अस्त्रशस्त्राने सुसज्जित असलेली सेना, त्याने सुद्धा बोधिसत्व सिद्धार्थ गौतमावरती हल्ला केला. आणि मार आपल्या उन्मत्त, मदमस्त, बलशाली, उन्मत्त अशा गिरिमेखला नामक हत्तीवरती आला आणि तिथे तुंबळ युद्ध झालं. हा युद्ध एक मोठा भयानक युद्ध तिथे झाला. हा युद्ध होता धर्माशी अधर्मासोबत. हा युद्ध होता सद्गुणांच्या दुर्गुणासोबत. हा युद्ध होता निर्मळतेच्या विकारांसोबत. माराने आपली सर्व शक्तीनिशी बोधिसत्वाला विचलित करण्याचा प्रयत्न केला. बोधिसत्वाला त्यांच्या मार्गापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु बोधिसत्व डगमगले नाही, ते विचलित झाले नाही आणि मार परास्त झाला. बोधिसत्वाने मारावरती विजय प्राप्त केला. आणि हे पाहून माराची पत्नी रती हिने बोधिसत्वामध्ये विकार वासना जागृत करण्याचा प्रयत्न केला, त्याला मोहित करण्याचा प्रयत्न केला. परंतु बोधिसत्व हे अजिबात विचलित झाले नाही, अस्थिर झाले नाही. ते तसेच अडिंग राहिले, तसे शांत राहिले आणि त्या माराची पत्नी रतीला सुद्धा त्यांनी परास्त केलं. मार आणि माराची पत्नी रती हे दोघंही परास्त झाले. हे पाहून माराच्या तिघ्या मुली तृष्णा, अर्ती आणि राग ह्या तिघ्या मुलींनी संपूर्ण शक्तीनिशी बोधिसत्वांवरती
विकार वासना जागृत करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या वासना जागृत करण्याचा प्रयत्न केला. परंतु बोधिसत्व विचलित झाले नाही. ते अडिग राहिले, ते धम्म मार्गावरती आरूढ राहिले. आणि त्यांनी मार, त्याची पत्नी रती, त्याच्या 3 मुली अरती, तृष्णा, राग यांना परास्त केलं, यांना हरून टाकलं. आणि ह्या युद्ध झाला आहे. हा युद्ध होता. अधर्माच्या ह्या युद्धामध्ये पराजय झाला आणि धर्माचा विजय झाला. इथे धर्म जिंकला, अधर्म हरला आणि सिद्धार्थ गौतमाने त्यांना हरवलं. अशा प्रकारे हा महाराजचं युद्ध, हा युद्ध सोपा नव्हता. हा युद्ध महाभयंकर असा युद्ध होता. हा युद्ध दुसऱ्या तिसऱ्या अन्य कोणी व्यक्तीशी नव्हता. हा युद्ध स्वतःशी होता. मार हा दुर्गुणाचा प्रतीक आहे, हा विकार वासनेचा प्रतीक आहे. आणि हे दुर्गुण आणि विकार वासना हे आपल्या मनामध्येच असतात. आणि हा जो युद्ध होता हा अन्य कुणाशी नाही, हा युद्ध आपल्या स्वतःशी होता. ज्याचा एखादा शूर सैनिक हातामध्ये नंगी तलवार घेऊन रणांगणावरती जातो आणि हजारो लोकांचे छेद करतो, शरीरापासून त्याचे शिर वेगळे करतो आणि तो तिथे विजय प्राप्त करतो. त्यापेक्षा स्वतःवरती विजय प्राप्त करणं महाकठीण कार्य आहे. दुसऱ्यावरती विजय प्राप्त करणं, त्याला हरवून टाकणं, त्याला नेस्तनाबूत करणं सोपं आहे. पण स्वतःवरती विजय प्राप्त करणं, स्वतःच्या विकारांना जिंकणं, स्वतःच्या विकारांना नष्ट करणं हे एखाद्या शूरवीर सैनिकाचं काम आहे, एका महान योद्ध्याचे काम आहे. आणि ते युद्ध सिद्धार्थ गौतम त्या बोधी वृक्षाखाली लढत होते. असा हा युद्ध तुंबड युद्ध झाला. आणि हा युद्ध स्वतःशी होता, स्वतःच्या विकार वासनांशी हा युद्ध होता. आणि इथे ज्या प्रकारे सांगण्यात आले आहेत की मार हा एकटा आला नाही, अस्त्रशस्त्रांनी सुसज्जित असलेली याची भयंकर अशी सेना आहे. तो ज्या गिरीमेखला हत्तीवरती बसून आलेला आहे तो सुद्धा मोठा उन्मत्त आहे, मदमस्त आहे. आणि त्याची सेना, तर मार हा एक प्रतीक आहे. त्याची सेना म्हणजे मनुष्याच्या मनातील दुर्गुण, त्याचे विकार, ही त्याची विकारांचा हा समुच्चय म्हणजे हा मार आणि त्याची सेना. त्याचप्रमाणे तथागत भगवान बुद्धांनी त्यांना जिंकले, त्यांना हरवले. आणि अगोदर जे सिद्धार्थ गौतम होते ज्यांनी ही लढाई लढली, ही लढाई लढून त्या माराला परास्त करून ते सम्यक संबुद्ध बनले, ते सर्वज्ञ बनले. आणि अशा प्रकारे त्यांनी माराशी लढाई लढली. आणि त्यांनी जी ही लढाई लढली ती त्यांच्या धम्मबलाने, त्यांच्या ज्ञानबलाने, हा त्यांचं बल होतं, ही त्यांची शक्ती होती. ह्या धम्मबलाने आणि दानबलाने त्यांनी ही लढाई लढली. म्हणून त्यांचा जय जयकार झाला. जय मंगल अट्टगाथामध्ये ह्या सूत्रामध्ये सांगितलेलं आहे. हा सूत्र आहे,
बाहु सहसमभिनिमितसायुधन्तं गिरिमेखलं उदितघोरससेनमारं दानादिधम्मविधिना जित्वा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमंगलानी. तर अशा प्रकारे सिद्धार्थ गौतम माराला परास्त करून, त्याच्या सैन्याला परास्त करून सम्यक संबुद्ध झाले. आणि त्यांच्या बल जे आहे ते धम्म बल आहे, त्यांच्या दान असा बल आहे. आणि त्यांच्या ह्या सम्यक संबुद्धाच्या महान प्रभावाने आपल्या सर्वांना खूप मंगल हो, आपला सर्वांचा जय हो. जय मंगल अट्टगाथामध्ये ही पवित्र गाथा आलेली आहे. जो कोणी बुद्धिवान व्यक्ती, समजदार व्यक्ती आळस न करता ह्या गाथेला समजून उमजून जो रोज म्हणतो, त्याच्या जीवनातील सर्व उपद्रवे, सर्व बाधा हळूहळू नष्ट होत जातात. ही जय मंगल अट्टगाथा मोठी पवित्र अशी अट्टगाथा आहे. भगवान बुद्धांनी आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या वेळेस भयानक परिस्थितीला सामोरे गेले, त्या त्या वेळेस आपल्या महान गुणांनी त्यांच्यावरती मात कशी केली, त्यांना कसं जिंकले, त्यांच्यामध्ये कोणकोणते गुण आहेत, ज्या गुणांनी त्यांनी सर्व समस्येला पराजित केलं, सर्व समस्येवरती विजय प्राप्त केली, ह्या जयमंगल अट्टगाथामध्ये सांगितलेलं आहे. आणि जो कोणी उपासक उपासिका मोठ्या श्रद्धेभावनेने कोणत्याही प्रकारची चाल ढकल न करता मोठ्या तन्मयतेने आपल्या घरामध्ये, विहारामध्ये कुटुंबियासोबत ही जयमंगल अट्टगाथा म्हणत असतो, त्यांच्या घरामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये सर्व जे उपद्रव आहेत, ते बाधा आहेत, ते हळूहळू नष्ट होत जातात. तर त्या सम्यक संबुद्धाच्या प्रभावाने उपासक आणि उपासिकाओ, आपला सर्वांचा जय मंगल हो, आपला जय हो. सब्बे सत्था सुखी होन्तु, सुखी होन्तु, सुखी होन्तु. नमो बुद्धाय. जय भीम.